ठाणे महानगरपालिकेच्या नालेसफाई संदर्भात पाहिलं तर अनेक ठिकाणी नालेसफाई न झाल्याचं उदाहरण अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। त्यात आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेविका मुंब्र्यातील पल्लवी जगताप हे स्वतः नाल्यामध्ये उतरून त्यांचे पदाधिकारी स्थानिक लोक हे कचरा साफ करताना पाहायला मिळत आहेत। एकीकडे पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व्हावी याकरता ठाणे महानगरपालिकेकडनं अनेक ठेकेदारांना कामं दिली, मात्र 5 जूनपर्यंत शेवटची मुदत आहे। मात्र त्यातच 80% नालेसफाई झाल्याचा दावा ठाणे महानगरपालिकेच्या कालच्या परवाच्या बैठकीमध्ये करण्यात आला होता। मात्र सध्या पाहू शकतो हे मुंब्र्यातले नाले आहेत आणि या ठिकाणी नाल्यामध्ये पाणी नसून पूर्णतः कचरा दिसून येतोय। साचलेला कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला आणि हातामध्ये कुदळ फावडा आणि पाटी घेऊन थेट नगरसेविका पल्लवी जगताप ह्या नाल्यामध्ये उतरून महानगरपालिकेला जाग आणण्यासाठी या ठिकाणी कचरा काढत या ठिकाणी स्थानिकांच्या समवेत हा कचरा टाकण्याचं काम करत आहे। पाहू शकता जे ठाणे महानगरपालिकेला काम करावं लागतं तेच आता या ठिकाणी नगरसेविकेला करावं लागतं। अनेक वेळा या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये लक्षवेधी मांडण्यात आली होती, मात्र अनेक वेळा या ठिकाणी लक्ष दिलं जात नाही आहे। स्वतः मॅडम या नाल्यामध्ये उतरलेल्या आहेत पल्लवी जगताप। दुर्गंधी मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी, मात्र सध्या तरी या ठिकाणी मुंब्र्यातील लोक आरोग्याचा देखील धोका आहे या संदर्भात आता पाहायला गेलं तर मोठा कचरा काढण्याचं काम या ठिकाणी पल्लवी जगताप यांच्याकडनं केलं जात आहे। मॅडम या ठिकाणी नालेसफाई करतायत, दुर्गंधी पसरली आहे, महापालिकेकडनं दावा करण्यात आला 80% नालेसफाई झाली आहेत, 5 जूनपर्यंत शेवटची मुदत आहे। का वाटतं खऱ्या अर्थाने नालेसफाई झाली का या हातकी सफाई? ही हातकी सफाई आहे हे दिसतंय। 80% काम झालेलंच नाहीये, 100% काम नाही केलंय। हे लोक फक्त पावसाची वाट बघतायत आणि ह्यांना आयते मिळणार आहेत पैसे। दरवेळी असंच करायचं। इतके वर्ष प्रशासकीय राज होता त्यामुळे कोणी काही बोलत नव्हतं, तर शासनाला आता जागावं लागेल की लोकप्रतिनिधी आता आलेत आणि त्यांना जाब विचारायला आम्ही आहोत। आता ह्या प्रभागाचे आम्ही जबाबदार आहोत। हा माझा प्रभाग आहे, माझ्या प्रभागातल्या लोकांना सुविधा मिळतायत की नाही ही माझी जबाबदारी आहे। आता मागच्या 4 महिन्यांपासून आम्ही इथे आहोत। प्रशासनाला अजिबात या गोष्टीचं घेणं देणं नाहीये किंवा त्यांना जाग नाहीये की आता महापालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत। त्यांना आजही वाटतंय की आपण इतके वर्ष एसीत बसून होतो, पेपरांवर फक्त सह्या करत होतो आणि इथे बसूनच बिलं काढून देत होतो, तर ते दिवस आता संपलेत आणि त्यांना जागावं लागेल। हे जर नाला पूर्ण हा झाला नाही, इथे साफसफाई जर झाली नाही, आता ह्या क्षणापासून जर काम सुरू झालं नाही, हा कचरा घेऊन मी थेट टीएमसीच्या हेड ऑफिसला जाणार आणि आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर मी हा कचरा टाकणार। नक्कीच या ठिकाणी आरोग्याचा धोका देखील उद्भवलेला आहे, अनेक लोकांना या आजारीला सामोरं लागतं। का वाटतं महापालिकेने अनेक वेळा खर्च करून नालेसफाई होत नाहीये, येणाऱ्या काळात नालेसफाई कशी झाली पाहिजे? नालेसफाई अशी झाली पाहिजे की इथला तळ दिसला पाहिजे। आपण ह्या मूलभूत सुविधा आहेत ज्या महापालिकेने नागरिकांना द्यायच्या आहेत। तुम्ही टॅक्स वसूल करायला येता, पाण्याच्या लाईनी गेल्यात, ह्याच्यातनं तुम्ही बघत असाल ह्या जुन्या जीर्ण झालेल्या लाईन आहेत। लोकांना पाणी नाहीये। 4 महिन्यांपासून आम्ही ओरडतोय। ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही ओरडतोय की लोकांना पाण्याचा त्रास आहे, सुविधा द्या। नालेसफाई सुरू झाली, नालेसफाईची ओपनिंग करायला त्याला लोकप्रतिनिधी दिसतात, पण काम कोण करणार ही त्यांची जबाबदारी आहे आणि त्याची जाग त्यांना आणण्याची आमची जबाबदारी आणि हे महापालिकेला करावंच लागेल। येणाऱ्या काळात जर नालेसफाई योग्य झाली नाही तर हाच जो कचरा आहे तो मुख्यालयासमोर टाकण्याचा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने नगरसेविका पल्लवी जगताप यांनी दिलेला आहे। पाहिलं तर ही नालेसफाई आता ठाणे महानगरपालिकेकडनं लवकरात लवकर कशी होईल हे देखील आता पाहणं गरजेचं। मात्र सध्या तरी मुंब्र्यामध्ये अनेक ठिकाणी जे ते नालेसफाई न झाल्याचा दावा या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय। ठाणे महानगरपालिकेकडनं 80% नालेसफाई झाल्याचा दावा सांगत असला तरी मात्र दुसरीकडे मुंब्र्यामध्ये अनेक नाले जे आहेत ते कचऱ्याने भरलेल्याची अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे येणाऱ्या काळात आता ठाणे महानगरपालिका या मुंब्र्याकडे नाले सफाई संदर्भात कशाप्रकारे लक्ष देते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश थोरा, TV9 मराठी, मुंब्रा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।